चॅम्पियनला गोल्ड मेडल जिंकला। श्रीलंका कोलंबो येथे भारताकडून जिंकून आली, तो यश मिळालं। आपल्या अंबरनाथमधील सदामामा पाटील यांनी त्यांना दिला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। काम करायचा आणि तुझ्या कामाचं यश सगळ्या महाराष्ट्रात होऊ द्या अशी आणि मामांच्या शुभकामना संपूर्ण तुमच्या पाठीशी आहे। त्यामुळं राष्ट्रवादी तुझं सर्वोच्च स्वागत, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते। माझा जो ड्रायव्हर का बॉडीगार्ड आहे त्या जातो कुठेतरी पाठार पार्कला, आणि त्यांनी सांगितलं मामा असं झालेलं आहे बद्दल तुम्ही बोलले, सेम तसंच झालं। कारण हा खेळाडू जेव्हा इथं आला होता जाण्यापूर्वी श्रीलंकेला, मी त्यावेळेला आशीर्वाद दिला आणि दिला होता का तू जिंकून येशील परत मामाकडे सत्कार घ्यायला, बरोबर ना? आणि तसंच झालं खरं सांगा। पण ती आपल्या वार्डातलीच आहे, आपल्या वार्डातली नसून आपल्या अंबरनाथची आहे, आपल्या ठाणे जिल्ह्याची आहे, याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे। तिने जे एवढं मोठं नाव कमवले त्यासाठी आपल्याला मोठेपणे आमची तर खरोखर एवढा आनंद झाला मला का मी त्याला बोललो का बाबा 11 वाजेपर्यंत इथं बोलवा, पण असं झाल्यानंतर काही संघटनांनी पण त्यांना आमंत्रित केलं सत्कारासाठी। कारण साहजिकच असतं जेव्हा गोल्ड मेडल आपल्याला आपल्या गावात येतो तेव्हा सर्व पक्ष सर्व संघटना त्यांचं सात्वन करत असतं, पण मामाने आधीच आशीर्वाद दिला होता, आधी त्या आशीर्वाद त्यांना तो फायदा झालेला आहे। आणि आज या ठिकाणी सदामामा त्यांना शाल आणि गुच्छ देऊन तो पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीमागे संस्कृतीचा विजय। संस्कृतीला भेटले आणि एक वडील किंवा जे घरातले असतात मोठे आपल्या घरातले त्यांनी एवढं प्रेम दाखवलं आणि आशीर्वाद दिला। आणि ते म्हणतात ना बाप्पा आला आणि बाप्पाने जसं त्यांच्या तोंडात तथास्तु असं बोलला। आणि माझ्या मुलीला आज गोल्ड मेडल भेटलं आणि मामांनी तिचं आल्या आल्या कौतुक केलं, त्याचे खूप खूप आभार।